सत्य परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे. पण तुझ्या दृष्टीने समाज सुधारणा म्हणजे काय? माझ्या दृष्टीने समाज सुधार म्हणजे काय? माझ्या दृष्टीने समाज सुधारणा म्हणजे समाजातला, मी असं नाही म्हणत की 100% माणूस सुधारेल किंवा 100% काहीतरी परिवर्तन होईल, अशातला अजिबात भाग नाहीये. पण एक सायझेबल अमाऊंट काहीतरी, म्हणजे पर्सेंटेजला व्हॅल्यू असलेला, म्हणजे काहीतरी 20% लोक सुधारतायत किंवा 20% लोकांचंच भलं होतंय आणि 80% लोक हे नाही असता कामा. 80% लोकांचं हे पाहिजे आणि 20% लोक ठीक आहे, म्हणजे दॅट इज ऍक्सेप्टेबल. कळलं की नाही? पण अदरवाईज ही डिस्पॅरिटी किंवा ही जी तफावत आहे ना, ही नॉट ऍक्सेप्टेबल, नॉट ॲट ऑल. आणि सुधारणा म्हणजे काय? सुधार व्हायला पाहिजे म्हणजे काय व्हायला सुधार पाहिजे? म्हणजे एकतर वरवर बघायला गेलं तर तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये युअर लाईफ शुड बी कम्फर्टेबल. ईज पाहिजे लाईफ मध्ये. ह्याचा अर्थ ईज पाहिजे म्हणजे तुम्ही नुसतेच चंगळवादी व्हा असं नाही मला म्हणायचंय. ईज चंगळवादासाठी नव्हे, पण कम्फर्टेबल लाईफ, कम्फर्टेबल लिडिंग हे पाहिजे. आणि एक अगदी फार उच्च विचारसरणी नव्हे, पण तुमच्या प्रत्येक ऍक्टला किंवा तुमच्या एका आयुष्यातल्या ह्याला काहीतरी वैचारिक बेस पाहिजे, थोडाफार तरी. कळलं की नाही? इतपत तरी झालं तर ती सुधारणा म्हणता येईल. कळलं की नाही? आज महर्षी कर्व्यांचे सुधारणा आणि त्यांचे विचार मंजूला येतील किंवा माझ्या कांबालाबाईला येतील असं नाहीये, पण एक बेसिक जो विचार आहे त्या विचारांमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. आणि जेव्हा विचारांमध्ये सुधारणा होते तेव्हा मग तुमच्या डे टू डे तुमची जीवनशैली बदलते. त्या लेवलला प्रत्येकाची लेवल वेगळी आहे. बरोबर. कळलं की नाही? मी असं म्हणत नाही की वरच्या लेवलचे थोडेच असणार आहे, बरोबर. खालच्या लेवलचं पिरॅमिडच आहे. करेक्ट. कळलं की नाही? त्याच्याबद्दल वाद नाही, पण एक बेस काहीतरी पाहिजे. आताच जे आहे ते सगळं बेसलेस आहे असं मला तरी वाटतं. फंडामेंटल वरचे लोक नाहीयेत असं नाही. करेक्ट. पण ते झिरपण आहे ते नाहीये. त्या सुधारणा झिरपलेल्या नाही. आणि त्या जेव्हा झिरपत जातील खालपर्यंत तेव्हा खरं समाज सुधारणा झाली किंवा समाज परिवर्तन झालं किंवा हे झालं. म्हणजे 100% ग्रासरूट लेवल पर्यंत त्या पोहोचल्या पाहिजे. ते मगाच झिरपायचं काय मला उदाहरण देत होतीस ते सांग ना परत. काय हेरंब कुलकर्णींचं जे त्यांनी त्या एका बाईंना भेटले ज्यांना 6 मुली होत्या. अगं ते असेच ते प्रवास करत असताना खूप प्रवास केलाय त्यांनी किंवा तर म्हणजे एका ठिकाणी गेले तर ती बाई एक 25 वर्षाची विडो आणि तिला 6 मुली. नवरा गेलेला, म्हणजे नवरा जाऊन 2-1 वर्ष, म्हणजे ती 23व्या वर्षीच विडो झालेली. तिचं 13व्या वर्षी लग्न झालं. 13 वर्षात 6 बाळंतपण झाली. आणखीन म्हणजे मी म्हणे त्या हेरंब कुलकर्णी म्हणाले की मी तिला विचारलं की म्हणजे हे काय, म्हणजे तू नवऱ्याला नाही म्हणाली नाहीस का? तर म्हणे नवरा म्हणाला नाही ते त्याची तू काळजी करू नको, ते मी बघेन, पण मुलगा होईपर्यंत म्हणजे हे पाहिजे. त्यामध्ये 6 मुलं. आणि मग ही म्हणजे 13व्या-14व्या वर्षी तिला काहीतरी मूल झालं असेल. आणि मग हे जे काही बालविवाह, कळलं की नाही? बालविवाह जेव्हा ब्राह्मण समाजामध्ये बालविवाह होत होते, कळलं की नाही, तेव्हा त्याच्या विरुद्ध आवाज उठवला गेला. त्याच्यात सुधारणा घडवण्यात आल्या, त्याच्यासाठी काम करण्यात आलं. आणि ते जेव्हा त्या समाजामध्ये, ब्राह्मण समाजामध्ये जेव्हा बालविवाहाची सुधारणा म्हणजे त्याचं रिझल्ट दिसायला लागले, म्हणजे ती प्रॅक्टिस थांबली, त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट झाले, त्याच्यानंतर ते तिथे थांबलं. ते खालच्या समाजापर्यंत झिरपत जात नाही. हे या उदाहरणावरनं दिसतंय. बालविवाह अजून सगळीकडे चालू आहेत. ही ग्राउंड रियालिटी आहे. आणि म्हणजे उच्चभ्रू ह्याच्यामध्ये झालं की झालं, म्हणजे ते 20% लोकांमध्येच होतं आणि ते झालं डंका पिटवतात. पण रियालिटी तशी नाहीये. आणि ती रियालिटी जेव्हा खाली झिरपत जाईल ना तेव्हा ती सुधारणा. ती 100% असेल असं मी म्हणायचं नाहीये मला, पण त्याची टक्केवारी वाढायला पाहिजे. आणि त्याच्यामागचा जो विचार आहे तो ग्राउंड लेवलला पोचला पाहिजे. त्या इंटेन्सिटीने नको पोचू दे, ती अपेक्षा नाहीये. पण एक विचार म्हणून पटायला पाहिजे तो. कळलं की नाही? ती खरी सुधारणा.